गुड मॉर्निंग. तर आज मी सकाळ सकाळी असं विचार केला की आपण चालू करूया व्लॉग. आणि आमच्या मम्मीची तर सगळी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे, कारण की आमचे पप्पा जेवून जाताना शाळेला. तर इथं काय, तर इथं मम्मीनी फ्लावर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर म्हणजे फ्लॉवरची भाजी होणार आहे. आणि इथं काय ताक करायला लागली, तर ताजं तूप खायला, कारण की आमच्या सगळ्यांना खूप तूप लागतं. आणि आमची मम्मी आमटी पण रेडी आहे. कशाची आहे मम्मी? मिक्स आहे. मिक्स आमटी. मिक्स व्हेज. पालक आहे, चुका आहे, कोथिंबीर आहे, मेथी आहे, मसूर आहे. अगं जेवढं थोडं थोडं सगळं ह्यात टाकलंय मम्मीने. इसको कहते हैं मम्मी का जुगाड़. जर कोण आमच्या दोघातलं काय खात नसेल तर ती कशात पण काय पण टाकून काय पण तयार करते. आम्हाला पण कळत नाही कशाची भाजी आहे, ती खाल्लीच जाते. सो हे डोकं तर तसंच केलं तिने. जेवढं थोडा थोडा भाज्या सगळ्या त्यात टाकलं, तर मिक्स व्हेज टाईप केलेलं आहे. तर आज मी ड्रायव्हिंगच्या ट्रेनिंगला एकटी जाणार आहे, कारण की ही बघा एक मिनिट, आता ती बाहेर पण नाही जाणार आहे. मी उघडला तर दरवाजा बघा, ती तिच्या बाळाला बोलवणार. चल बाहेर, चल जा बाहेर. की आगाव आहे, तुम्हाला काय सांगू. मी काय सांगत होते की आज मी एकटी जाणार आहे, कारण की आमचं सत्यम गेलाय त्याच्या ॲडमिशनची प्रोसेस करायला. तर ड्रायव्हिंगचं, कारण की मला येते आता मस्त. आता मी फक्त एकदा आमच्या गाडीला ट्राय करणार आहे कारमध्ये. तर या घ्या इकडे. आमची मम्मी मला शिकव, मला तर शिकू दे. स्कूटी शिकवू शकते मी तुला, ठीक आहे, पण कार नाही. मीच शिकायला लागली आता, तुला कुठनं शिकू. आमचं ताक आणि आमची मॉडर्न रवी, आणि आमच्या मम्मीला रवी घ्यायची आहे ना. रवी घ्यायची, रवीनं ताक घुसळलेलं छान असतं. आणि माझ्या आंघोळ झाली आता, त्यामुळे मी चहा ठेवलाय. आमच्या मम्मीचा संध्याकाळचा स्वयंपाकाची तयारी चालू आहे. ॲक्च्युली आज आम्ही 3 जण जेवायला, मी, सत्यम आणि मम्मी. तर पप्पा आमचे गेलेत त्यांच्या फ्रेंडची काहीतरी पार्टी आहे त्यासाठी. आणि मग आम्ही असा साधा सिंपल रेसिपीची नियोजन केलंय. तर काय मम्मी रेसिपी? चपाती आणि अंड्याची बुर्जी. चपाती आणि अंडा बुर्जी. येस. तर यासाठी मम्मीने आमच्या असे चॉपिंग करून रेडी आहे. ऑलवेज रेडी असते ती प्रत्येक गोष्टीला. आणि इथं आता मस्त मस्त चपाती तयार करते मम्मी. तुम्हाला अंडा बुर्जीची रेसिपी पण दाखवते मम्मीची. आणि मम्मी आपल्याला कारल्याची रेसिपी पण दाखवायची. दाखवू. माझी तर एकदम फेवरेट. किती पण वेळा कारल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी. आय लाईक इट. बनते म्हणून खाते. येस, गुड पॉइंट, चांगला पॉइंट आहे. तर ह्याच्यामध्ये मम्मीने आमच्या कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी मस्त भाजून घेतली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ती फोडणी देणार आहे. गरम तवा आहे म्हणून भाजून. तर पहिल्यांदा जिरा टाकलाय मम्मीनी. मोहरी नाही टाकायची, मोहरी नाही टाकायची म्हणून जिरा टाकला. आता त्याच्यामध्ये भाजलेले जे पण काय काय आहे ते टाकायचं. त्याला मिक्स करायचं मस्तपैकी. त्याच्यामध्ये हळद टाकली आहे थोडी. टाक. करायला मग मारला घेऊन. काय तू कशाला घाबरते? इथे काय परीक्षा चालू होती? हे असं असतंय कॅमेरा कॉन्शियस माणसांचं. आता विचारतील त्यात पडत नाही का मला.
अजिबात पडत नाही. बघा कुठं दिसते तुम्हाला पडलेलं. तर मस्त मिक्स करून घ्यायचं. विसरली काय तू नॉनस्टिक आहे. मी तुमच्यासाठी कुठं बसले म्हणजे ही माझ्यासाठी काही न्यू नाहीये. मी नेहमी तर बसते. मम्मी आमच्या इथं अशी स्वयंपाक करते, मी तर अशी कट्ट्यावर बसलेली असते. आणि मोबाईल पण गॅस जवळ नको न्यायला म्हणून मी म्हटलं की आता मी इथं बसूनच व्हिडिओ करते. मी इथं बसले, आमची मम्मी इथं फोडणी देते त्याला आणि ते झाल्यावर दाखवते तुम्हाला. बघा झाले आपलं, एकदम अशी हॉटेलवाली दिसते. आणि आता याच्यावरती मस्त कोथिंबीर टाकायची आणि खायचं है ना. म्हणजे मम्मी तर व्हेजिटेरियन आहे, सो आम्ही दोघंच आहे, मीन सत्यम. आणि मला काही एक घास पण बास होतोय. माझं जेवण जास्त नाहीये. थांब 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 थांब, मी तुला हलवते. थोडा हातभार माझा लागला पाहिजे. नको. कारण की मी फक्त व्हिडिओज करते गाईस. असू द्या, असंच असतंय है ना मम्मी. हो, मम्मी आहे करायला. पण सगळे म्हणतात की साक्षीच बनवते स्वयंपाक. रात्री आत्या पण म्हणत होती. काय म्हणत होती? साक्षी स्वयंपाक करते म्हणलं, तर नंतर याल तेव्हा माझा दरवाजा चेंज होईल म्हटलं. लेकीच्या हातचं खाऊन मोठी मोठी होईल म्हटलं मीच आता. आता कळेल की व्हिडिओ बघितला रात्यांना. आता मम्मीने इथं आमच्या कोथिंबीर टाकली आहे. झालं मग आता सत्यम आमचा आला की मग आम्ही जेवणार आहोत. आणि त्याचा रिव्ह्यू पण घेऊ आपण है ना. मी देते रिव्ह्यू. आमचा सत्यम पण कॅमेरा कॉन्शियस आहे, तो कॅमेरा जवळ येत पण नाही. आमची मम्मी आता थोडीफार तरी येते मी ही करते म्हणून, पण आमचे सत्यम आणि पप्पा नो, अजिबात नाही. आणि आमचे असे बोलके पण नाही आहेत जास्त, अजिबात बोलणार नाही, शांत असतील घर आमचं. आम्ही दोघीच काय असेल, मीच जास्त काय असेल ते पण या. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. मी नेहमी व्हिडिओचा एंड करायला विसरतेच, काय माहिती कसं काय. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.